गौरव आणि अभिषेक बऱ्याच दिवसानंतर निवांत गप्पा मारत होते। इंजिनिअरिंग झाल्यावर गौरवला हिंजवडीत जॉब मिळाला, त्यामुळे त्याने ऑफिस जवळच फ्लॅट खरेदी केला। त्याचं लहानपण 1 रूम किचनच्या फ्लॅटमध्ये गेलं होतं, त्यामुळे नोकरी लागल्यावर काहीही झालं तरी आपण मोठा 4 BHK फ्लॅट घ्यायचा असं त्याचं स्वप्न होतं। नोकरी लागल्यावर त्याने लगेच डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवायला सुरुवात केली। 2 वर्षात पैसे जमा केले। 20 लाख रुपये डाऊन पेमेंट करून त्याने पुण्यात 1 कोटींचा 4 BHK फ्लॅट खरेदी केला। त्याचा सध्या 1 लाख रुपये पगार आहे, मात्र दर महिन्याला पगारातले 60,000 रुपये होम लोनच्या EMI मध्येच खर्च होतात। त्यामुळे त्याच्या हातात इतर खर्च करण्यासाठी केवळ 40% पगार शिल्लक राहतो। त्यातच अभिषेकने गौरव समोर सिंगापूर ट्रिपचा प्रस्ताव ठेवला, मात्र बजेट नसल्यामुळे गौरवने यासाठी तात्काळ नकार दिला। गौरव सारखीच आपल्यापैकी अनेक तरुणांची परिस्थिती असते। होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, मोबाईल लोन यासारख्या अनेक कर्जाचे आपण EMI भरत असतो। सध्या कंपन्या सहजपणे कर्ज देतात आणि आपणही सहज मिळते म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घेत राहतो। मात्र एके दिवशी आपल्या लक्षात येतं की पगाराचा बराचसा भाग हा EMI मध्येच खर्च होतोय। आपण स्वतःसाठी नाही तर बँकेसाठीच कष्ट करतोय का, असा प्रश्न आपल्याला पडतो। आपण जे कर्ज घेतलंय ते खरंच योग्य होतं का, असाही विचार मनात येतो। त्याचबरोबर जास्तीत जास्त पगाराच्या किती टक्के भाग EMI साठी खर्च करावा, हा बेसिक प्रश्न आपल्या मनात येतो। पण या प्रश्नाचा विचार कर्ज घेण्याच्या आधी करणं गरजेचं आहे। यासाठी काही थंब रूल आहे का, ते जाणून घेऊया। सगळ्यात आधी कर्ज घेणं योग्य आहे का, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आपण शक्यतो ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं असा आमचा सल्ला आहे। कार, मोबाईल, फॉरेन ट्रिप अशा डेप्रिशिएटिंग ॲसेट्ससाठी शक्यतो कर्ज काढू नये, कारण यामध्ये आपलं दुहेरी नुकसान होतं। एका बाजूला आपल्याला व्याज भरावं लागतं, तर दुसऱ्या बाजूला या वस्तूंची किंमत कमी होत जाते। त्यामुळे ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स आणि आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घेतलं तर आपलं नुकसान होणार नाही। आता पगारातून EMI साठी किती भाग खर्च करावा, त्यासाठी एक फॉर्म्युला आपण जाणून घेऊया। आपल्याकडे सरकारी नियमानुसार 60व्या वर्षी रिटायर व्हावं लागतं। आपल्याकडे रिटायर होण्यासाठी किती वर्ष आहेत, पगाराच्या तेवढे टक्के जर आपण EMI साठी भाग राखीव ठेवला तर वय कमी असताना आपले चांगले ॲसेट्स तयार होतील। समजा गौरवचं वय सध्या 25 आहे, याचा अर्थ त्याच्याकडे रिटायर व्हायला 35 वर्ष बाकी आहेत। या फॉर्म्युल्यानुसार गौरव पगाराच्या 35% भाग EMI साठी खर्च करू शकतो। ज्या वेळेला पहिली नोकरी चालू होते त्यावेळेला आपल्यावर जबाबदारी कमी असते, मात्र नंतर लग्न आणि मुलं झाल्यावर खर्च वाढत जातात। एकदा 40शी उलटली की आपली जोखीम घेण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी होते। त्यामुळे रिटायरमेंट जवळ आल्यावर पगारातला EMIचा हिस्सा कमी झाला पाहिजे। आपण जर या फॉर्म्युल्याचा वापर केला तर वय कमी असताना आपण जास्त कर्ज घेऊ शकतो, ज्यामुळे आपले ॲसेट्स तयार होतील आणि भविष्यात त्याची किंमत वाढत जाईल। त्याचबरोबर EMI तेवढाच राहिला तरी दुसऱ्या बाजूला आपला पगार दरवर्षी वाढत जाईल आणि पगारातला EMIचा हिस्सा आपोआप कमी होत जाईल। रिटायरमेंटला 5 वर्ष किंवा 10 वर्ष बाकी असताना आपल्याला EMI साठी पगाराच्या 5 किंवा 10%च भाग खर्च करावा लागेल। याचा अर्थ त्यावेळेला कर्जाची रक्कम बऱ्यापैकी कमी असेल। इतर गुंतवणुकीतून साठलेले पैसे वापरून आपण कधीही हे कर्ज सहज फेडू शकतो। त्यामुळे वय 50च्या वर गेल्यावर आपल्याकडे अर्ली रिटायरमेंटचा पर्याय देखील उपलब्ध असेल। तुम्ही जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगितलेला या फॉर्म्युल्याचा नक्की वापर करा। यामुळे तुमचे ॲसेट्स तर तयार होतीलच, पण EMIचं जास्त बर्डनही तुमच्यावर येणार नाही आणि नंतर टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही।